पावसाने सुरुवात केली आहे मुंबईला आणि आता असं वाटतंय, आत्ता खरं वाटतं श्रावण सोमवार आहे म्हणून. सकाळपासून माझं डोकं एवढं दुखतं, सर्दी खोकला, आणि माझं शूट पण होतं आज, ते कॅन्सल झालं त्याच्यामुळंच डोकं दुखतं. आज कुठंच गेले नाही, प्लेट उठली आणि दिवसभराची कॉफी पिते मी आज. बाकी लवकरच आज शूटला जायचं होतं, ते पण कॅन्सल झालं. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे डोकं दुखतं खूप जास्त. आणि हां, एक गोष्ट शेअर करायची होती की मला सगळेजण विचारतात, तू सॉन्ग वगैरे का नाही करत, तुला सॉन्ग येत नाही का, बंजारा सॉन्ग करत जा, किंवा मग तू ऑडिशनला जाते मग ते काय होतं. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार. मला सॉन्गमध्ये काम करायला नाही आवडत. मला कपल सॉन्ग मला जसं हवं आहे तसं नाही भेटलं अजून, पण मी नाही करत. आणि कपल सॉन्ग मला जास्त करायचे पण नाही. त्यामुळं ते मराठी वगैरे येतात आणि मी ऑडिशन देत असते, तिकडं पण सिलेक्शन होऊन जातं, पण काही गोष्टींमुळे ते राहून जातं. आज मम्मीची आठवण येते, बाकी काहीच करत नाही. डोकं जाम दुखतं आणि सर्दी वगैरे पण. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही, आज कुठंच नाही जाऊ देणार. सावली कॉफी म्हणजे आज काय माहिती, पूर्ण दिवस कॉफी पिऊनच जातो की काय, काहीच कळत नाही आहे माझ्या डोक्यात. काहीच काम नाही झालं माझी आज, माझी तब्येत ठीक नसतं थोड्या. मुंबईचा पाऊस बापरे, आता खरी पावसाची सुरुवात झाली असं वाटतं. तर हां, मी सांगत होते की आज मस्त शूटला जायचं होतं, ते पण कॅन्सल झालं. खूप सारे कामं कॅन्सल झालं, पण बाकी पण. तर हां, माझं मत एवढंच आहे की तुम्ही जे पण काही काम करत असणार तर ते पूर्ण मन लावून करा. असं नका विचार करू की काय होणार म्हणून, कारण ती गोष्ट ना मला आता जाणवते. या गोष्टीचा विचार करू नका की काय होणार, कसं होणार की नाही म्हणून. असे क्वेश्चन मलासुद्धा यायचे, पण आता हळूहळू माझी कामं होत आहे, माझे हळूहळू ड्रीम्स पूर्ण होत आहे ना, तेव्हा मला कळतं आहे की नाही, आपण वाट बघायला पाहिजे. की यार, आपण एखाद्या गोष्टीचा परत विचार करतो ना, ड्रीम्स बघतो, स्वप्न बघतो आपले आणि विचार करतो ना, तर ती कुठेतरी असं असतं की ती गोष्ट आपल्याला मिळणार, म्हणून ते विचार आपल्या मनात येत असतात. म्हणून ना, जे पण काही काम करत असणार पूर्ण मन लावून करा आणि करत राहा. असं नका विचार करू की होणार की नाही म्हणून, बस करत राहा. बाकी मला खूप त्रास होतो आता बोलताना पण. आणि प्लीज तब्येतीची काळजी घ्या, कारण आता श्रावण पण लागलं आहे आणि मुंबईचा पाऊस तर सुरू झाला आहे, आणि सोबतच तब्येतीची खूप काळजी घ्या. कधी तब्येत खराब होणार सांगता येत नाही.
मुंबईचा पाऊस सुरू झाला आहे. मी पण लवकर होण्याचे वाट बघते. हॅलो, कसं असतं ना हॉस्टेलला, आपलं आपलं काम आपणच करा. चिडचिड होतं आम्हाला. छत्र विसरलेले माझ्या पप्पांनी मला. माझे पप्पा मला छोटी छोटी वस्तू देतात ना, ते मला खूपच जास्त आवडतं. मी खूप सांभाळून ठेवते. मला आठवण आहे, मला जाणे 3री-4थीला जो टेबल दिलेला आहे ना, स्टडी टेबल, ते खूप छानसा मस्त कार्टूनचा, तो मी आतापर्यंत सांभाळून ठेवला आहे. आणि मी किती मोठी घेऊन जाणार ना, पुढं पण मी तो सोबतच ठेवणार. आणि आणि ना मला मी छोटी होती, स्कूलला होती, आणि मग मी स्कूलवरून आले आणि त्यांनी माझ्यासाठी टेबल आणला होता, स्टडी टेबल. खूप छान होता, मला जसा हवा होता तसाच. तर तो मी आत्तापर्यंत सांभाळून ठेवला आहे. माझे काकांची मुलं ते खूप जण बोलतात मला, दीदी मला देऊन दे, मला देऊन द्या, पण मी कोणालाच देत नाही. इतकी हट्ट करते ना, म्हणजे ना मी त्यांना पण हातसुद्धा नाही लावू देत ते टेबलला. आणि मी आता इकडं आली आहे ना, मम्मी बोलते कोण आहे आता घरी, कुठं, कशाला त्यांना देऊन दे वगैरे, तरी मी देत नाही. मी बोलते की माझं लग्न पण होऊन जाणार किंवा मी कुठंही जाणार ना, तर तो टेबल मी माझ्याकडेच ठेवणार, नाही मी माझ्याकडेच ठेवणार असं. आणि अशा खूप साऱ्या वस्तू आहे. छत्री आहे, एक सँडल आहे. ती सँडल माझ्याकडे खूप 10वी-11वीला आणलेली पप्पांनी, आणि मला खूप जास्त आवडलेली. ते कोणती पण वस्तू आणतात ना, कपडे असो, कोणती पण वस्तू, तर मला ती खूप जपून ठेवायला आवडते आणि मी खूप सांभाळून ठेवते. आणि एक कॅप होती, ती कॅप चोरीला गेली होती माझी, म्हणजे कुठं ठेवली असेल किंवा काय, तर मी इतकी रडलेली, माझी तब्येत खराब झालेली, इतकी रडलेली त्या कॅपसाठी. कारण मला हे नको की ती वस्तू कोणी घेणार किंवा असं तसं, ते नको. बाकी गोष्टींचं, बाकी वस्तू असो, काहीही असो, मी द्यायला रेडी आहे. पण पप्पांनी आणलेले वस्तू माझ्यासाठी खूप सांभाळून ठेवते मी, खूपच. काय हॉस्टेलला आपले कामं करावे लागतात. दूध वगैरे आणा स्वतःचंच. मला आज ठीक वाटत नाही आहे, तरी पण थंडी वाजते, तुम्ही पण काळजी घ्या. कुठं पण उभे राहा, हे खड्डे काय जाणार नाही. आणि रस्त्याचं काम तर आत्ताच केलं होतं त्यांनी. फोटो काढून नाही, खरंच त्यांना खरंच वाटायला पाहिजे ना थोडं. आत्ताच रस्त्याचं काम केलं होतं. आणि हे बघा मुंबई, यूट्यूबला टाकेल, लोक बघणार. हो, तुम्हाला माहीत नाही माझं अकाउंट? तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे मला? करून द्या मग, बघत बसा. आता तुमच्या दुकानापुढे हे खड्डे, मग तुमचं काम आहे की त्यांचं काम आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही करून द्या मग. आता त्यांना कळत नाही, आता सगळं पाणी माझ्यावर उडतं आहे, बात सहन होत नाही. आजी तुम्हाला सहन होत आहे का हे? नाही ना आजी, तुमचं मत मांडून द्या ना मला थोडंसं, की हे खड्डे, असे रस्ते, आत्ताच काम केलं होतं आम्हाला. खरंच त्रास आहे. आणि मुंबईला काय करणार, किती वेळा बुजवतात, किती वेळा हे करतात, तर काय करणार, आम्ही काय बोलू शकत नाही ना जास्त. याला पण त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे या गोष्टींना. आपण एकट्याने बोलून फायदाच नाही आहे त्या कुठल्या गोष्टीला. तेच ना, या लोकांनी समजायला पाहिजे. इथं काम करत असतानाच हे खड्डे अगोदर झालेले आहे. पण ते काम तर आत्ताच सुरू झालं, हे सिमेंट टाकून पण झालं, डांबर टाकून झालं, तर ते खड्डे पडतात. गाड्या इथे थोडा 1-2 तास जर गाड्या जर निवंत राहिल्या ना, तर चुकलं जातं. आता पावसाच्या दिवसात आणखी खड्डे होतात, ते तरी बिचारे काय करतील सांगा. तोच विषय आहे ना आपला. मुंबईच्या रस्त्याच राहणार. तुमच्या दुकानासमोर आहे, तुम्हीच करून द्या आता तेवढं. आम्हाला प्रॉब्लेम नको ते रोज पावसाचं.
हां, मग आता आपल्यालाच करावं लागेल ना, गव्हर्नमेंट वगैरे. आता काय बोलू शकतो. मी का लोकेशन टाकू आता? आता काय करणार आहे, पावसाळा सुरू आहे, बोलून देतील पावसाळा सुरू आहे, कोण बोलणार आहे ते खड्डे. आणि लोक पण ऐकत नाही ना, जर काम सुरू आहे तर रस्ता थोडा वेळ बंद पण ठेवायला पाहिजे. भेंडीची भाजी, कांदे, टमाटे आहेत. नाशिकला मी पण होते. आज दीदी ना आलंय, येईल ना. ऑफिसवरून आली, ॲक्च्युली लेट आली ती. दीदी आहे इथं मेसला. ती दीदी जॉब पण करते, पोलीस पण आहे, आणि सोबत येऊन इथे चपाती वगैरे पण बनवतात. म्हणजे मेस वगैरेचं काम पण सांभाळतात. म्हणजे त्यांना बघून असं वाटतं ना, बघा ते पोलीस असून सुद्धा हे कामं पण सांभाळतात. खूप छान गोष्ट आहे. म्हणजे असतं ना, ते मुलींना सगळंच करावं लागतं. मी घेतलं जेवण, जाते लवकर. घरची आठवण ना सगळ्यात जास्त तब्येत ठीक नसते ना तेव्हाच येते. खूप जास्त येते, म्हणजे असं तर येतेच, असं खूप जास्त येते. अंकल दूध आहे अमूलचं, द्या एक अर्धा लिटर. हां, तर मी बोलत होते की बाहेर असलो आपण एकटं तर असं तर रोज येते आठवण घरच्यांची. पण जास्त ना अशी तब्येत वगैरे ठीक नसते, आपल्याला ताप वगैरे आहे, तेव्हा खूप जास्तच आठवण येते. असं म्हणजे आता वाटतं ना की आता मम्मी पप्पाकडे असली असते, झोपलेली असली असते, मम्मीने पाय दाबून दिले असते, पप्पांनी पण डोकं वगैरे दाबून दिलं असतं. लहानपणापासूनच ते एवढी काळजी घेतात ना. असं रात्री जर मला ना, म्हणजे रात्री माझ्या अंगाला हात लावून परत बघतात की तुला ताप आहे का, हिचं अंग गरम आहे, गरम लागतं, ताप आहे का, चला आताच हॉस्पिटलला, असं परत आणि रोज विचारतात तब्येत तर ठीक आहे ना. तब्येत खरंच यार, मम्मी पप्पा आहे ना लाईफमध्ये, तसं कोणीच नाही. खूप साऱ्या गोष्टी. मला पण माझी तब्येत ठीक नसते ना, मला सगळं आठवतं. सो मी आता हॉस्टेलला आली आणि खूप थंडी वगैरे वाजते, मला घरची आठवण येते. घरच्यांचं तर तेच असतं, त्यांना जर माहिती पडलं ना तब्येत ठीक नाही तर ते घरीच बोलवतात, तुम्हाला तर माहिती आहे. म्हणून मी खूप लवकर ठीक होण्याचं ट्राय करते, कारण माझी शूटिंगला जाण्याची पण इच्छा होत नाही आहे. आणि लवकरात लवकर नवीन व्हिडिओज पोस्ट करण्याचं मी ट्राय करेल. आणि शूट वगैरेचं सगळं प्लॅनिंग झालं आहे, लवकर ठीक होण्याचं ट्राय करेल आणि शूट वगैरे पूर्ण करणार. तोपर्यंत व्हिडिओ कसे वाटतात, बाकीचे पण व्हिडिओ कसे वाटले कमेंट नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पण काळजी घ्या, उगाच तब्येत खराब करू नका. फॅमिलीचे आपले त्यांना खराब वाटतं या गोष्टीचं. म्हणून बाहेर असणार तर मुंबईचा पाऊस तर आता जसं सुरू झालं आहे, आणि श्रावण सोमवार पण सुरू झाला, असं बोलतात ना की तब्येत वगैरे ठीक नसते या दिवसामध्ये. तर तुम्ही पण काळजी घ्या. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय बाय, टेक केअर.